नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भाकरवडीची रेसिपी दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणाल ही काय डोक्यावर बिक्यावर पडली की काय, दिवाळी संपली आणि आत्ता भाकरवडीचा व्हिडिओ दाखवत। दिवाळीत काही कारणांमुळे मला हा व्हिडिओ अपलोड करता आला नाही, पण खूप मेहनतीने हा व्हिडिओ केला होता। सो आत्ता मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे। पण भाकरवडी खाण्यासाठी आपल्याला दिवाळीच पाहिजे असं काही नाही, आपण ती कधी पण खाऊ शकतो। भाकरवडी ही माझी खूप फेवरेट आहे आणि तसंच काही जणांची देखील ही फेवरेटही असेल। तर असे दिवाळीचे जे पदार्थ आहेत ते अधेमध्ये आपण करतच असतो। तर आज जी भाकरवडीची रेसिपी सांगितलेली आहे तर त्यात मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। म्हणजे काही जण भाकरवडी बनवताना त्यांचा भाकरवडीचा जो मसाला आहे तो बाहेर येतो, भाकरवडी कुरकुरीत होत नाहीत, याच्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिलं आपल्याला भाकरवडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। तर 2.5 चमचे मी येथे धने वापरलेले आहे, 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे पांढरे तीळ आणि 3 चमचे सुकं खोबरं। मसाला जर हा जास्त दिवस टिकवून ठेवायचा असेल तर सुकं खोबरं आहे ते थोडंसं उन्हामध्ये सुकत घाला। आता हे मंद आचेवरतीच आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जास्त देखील आपल्याला हे भाजायचं नाही, कारण हे जास्त भाजलं तर मसाल्याला आपल्या कडवटपणा येईल आणि भाकरवडीची टेस्ट आपल्या बदलून जाईल। अगदी 1 मिनिटभर मंद आचेवरती आपल्याला हे फक्त परतवायचं आहे। आता बघू शकता 1 मिनिटाने मी गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं हे सारण गरम असताना याच्यामध्येच आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा मी येथे मिरची पावडर घातलेली आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीसाठी मीठ घालायचं। मीठ पहिल्यांदा थोडंच घाला, नंतर जर कमी वाटलं तर घालायला येतं। तर हे आता सगळं मिक्स करायचं आणि व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। याच्यात आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे, पण तो हे सारण थंड झाल्यावरती। तर आता हा भाकरवडीचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। तर याच्यात आता मी तुम्हाला सांगितलं इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे ते म्हणजे साखर। तर 1 चमचा एवढी मी इथे साखर घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण एवढ्या मसाल्यासाठी 1 चमचा साखर ही परफेक्ट आहे। तर या मसाल्याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं, एकदम फाईन आपण करायचं नाही, तर थोडंसं असं रफ ठेवायचं, खरखरीत ठेवायचं। बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे। तर हा जो भाकरवडीचा मसाला आहे तो फ्रीजशिवाय 15 दिवस सहज टिकतो। फक्त मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं करायचं। खोबरं आपल्याला थोडंसं वाळत घालायचं आहे। तर भाकरवडीचा मसाला हा मी आदल्या दिवशी बनवला होता, कारण आदल्या दिवशी माझ्याकडे टाईम होता आणि दुसऱ्या दिवशी मला भाकरवडी बनवायची होती। तर हा सगळा मसाला मी या डब्यामध्ये काढून घेणार आहे आणि हा डब्बा काही मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही, तर याला घट्ट झाकण लावून असंच ठेवणार आहे। आणि भाकरवडी बनवताना जेवढा मसाला लागेल तेवढा वापरायचा आणि त्यानंतर मग मी हा फ्रीजमध्ये टाकून ठेवणार आहे। आता आपल्याला बनवायची आहे ती म्हणजे चिंचगुळाची चटणी। तर चिंचगुळाची चटणी बनवण्यासाठी 2 तास अगोदर मी येथे चिंच भिजत घातलेली होते, थंड पाण्यातच मी येथे भिजत घातलेली आहे। भिजत घातल्यामुळे काय होतं, चिंचेचा जो पल्प असतो तो खूप छान येतो। यासाठी जर तुमच्याकडे टाईम असेल तर चिंच थंड पाण्यात 2 ते 3 तास अगोदर भिजत घाला। टाईम जर नसेल तर गरम पाण्यात चिंच भिजत घातली तरी चालेल, अगदी 10 ते 15 मिनिटासाठी। तर आता भिजत घातलेली जी चिंच आहे ती आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर याच्यात आता एक्स्ट्राचं पाणी आपल्याला वापरायचं नाही। जर पाणी लागलंच तर चिंच भिजत घातलेली होती तर ते जे पाणी राहिलं होतं तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं घालून वाटून घ्यायचे आहे। तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। यासाठी येथे मी गाळणी वापरलेली आहे। गाळणी थोडीशी मोठी असेल तर खूपच चांगलं, पण मी आता छोटीच गाळणी वापरलेली आहे। तर हे गाळताना आपल्याला चमच्याने असं ढवळत राहायला पाहिजे, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये पल्प पडेल। तर लगेचच पल्प आतमध्ये पडणार नाही, याच्यासाठी काय करायचं, अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चमच्याने याला ढवळत राहायचं। आता तुम्ही बघू शकता खाली याचा पल्प पडायला सुरुवात झालेली आहे। कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहावं लागेल, कारण हे दाटसर आहे, सो गाळणीतून पडायला थोडा टाईम लागेल। तर आता हे गाळून घेण्यासाठी येथे मी कढईच वापरलेली आहे, कारण याच कढईमध्ये मला चिंचगुळाची चटणी बनवायची आहे। तर आता बघू शकता एवढा पल्प निघालेला आहे। तर आता याच्यात आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। तर मी हे पाव वाटी गूळ घेतलेला आहे, तर पाव वाटीपेक्षा जरासं थोडंच गूळ मी याच्यात वापरते। गूळ पण येथे कमी जास्त लागू शकतं। चिंच जास्त आंबट असेल तर गूळ जास्त लागेल आणि चिंच जर गोड असेल तर गूळ कमी लागेल। काही चिंचा या दिसायला खूप पिकलेल्या दिसतात, पण खायला गेलं की त्या आंबट लागतात। तर तुमची चिंच कशी आहे, आंबट गोड, त्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये गूळ वापरा। तर गूळ घालून घेतलं। आता याच्यात चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे।
आणि अर्धा चमचा एवढा मी गरम मसाला वापरलेला आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी जास्त मी मिरची पावडर वापरलेली आहे। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायचं। गॅस चालू असताना देखील आपण हे करू शकतो। तर मी पल्प गाळण्यासाठी कढई घेतली होती, तर त्याच कढईमध्ये तेच मी सगळे इन्ग्रेडियंट्स घातले आणि त्याच्यानंतर गॅसवरती ठेवलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ते मीडियमच ठेवायची आहे, हाय फ्लेम आपल्याला करायची नाही। तर लक्षात ठेवा, चिंचगुळाची चटणी ही पातळ देखील बनवली जाते आणि दाटसर देखील बनवली जाते। तर आपल्याला ही चटणी थोडीशी दाटसर अशी पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण भाकरवडी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ही थोडीशी दाटसर पाहिजे। आणि जर पाणीपुरीसाठी हवी असेल तर सेम मेथड वापरून आपल्याला ही चटणी पातळ ठेवावी लागेल। तर आता चटणी येथे रेडी झालेली आहे। तर पूर्णपणे थंड होण्यासाठी या चटणीला आपण ठेवून देऊया। भाकरवडी बनवण्यासाठी आपल्याला ही चटणी पूर्णपणे थंड झालेली पाहिजे। चटणी थंड होईपर्यंत आपण येथे पीठ मळून घेऊया। भाकरवडी बनवण्यासाठी मी येथे 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। शक्यतो भाकरवडी ही मैद्याच्याच पिठाची असते, गव्हाच्या पिठाची होऊ शकते, पण मी काही करून बघितली नाही। जर केलीच तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। तर मैद्याच्याच पिठासोबत याच्यात मी 1.5 वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे, चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा, जेणेकरून याचा जो स्वाद आहे तो भाकरवडीला खूप छान येईल। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही पिठाची गुठी ठेवायची नाही। तर पिठाची गुठी शक्यतो नाही, कारण वापरायला घ्यायच्या अगोदरच मी हे पीठ चाळून घेतलेलं होतं। आता याच्यात 1 ते 1.5 चमचा कडकडीत तेल आपल्याला घालायचं आहे। तर तेल घातल्या घातल्या आपल्याला याला हात लावायचा नाही, तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे। तर चमच्याच्या सहाय्याने आपण या गुठ्या मोडून घ्यायच्या, कारण या गुठ्यांमध्ये तेल असतं आणि हाताने जर आपण गुठी मोडायला गेलो तर आपला हात भाजू शकतो। यासाठी पहिला चमच्याने आपल्याला या गुठ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग हाताचा वापर करून सगळ्या पिठाला घातलेलं जे तेल आहे ते व्यवस्थित लागेल असं आपण हे चोळून घ्यायचं। त्यानंतर मग आपण चेक करायचं, पिठाची अशी मूठ वळली गेली तर आपलं पीठ परफेक्ट आहे असं समजायचं। मूठ जर अशी वळली गेली नाही तर पीठ परफेक्ट नाही असं समजायचं। पीठ परफेक्ट झालं नाही तर त्याच्यासाठी काय करायचं हे ऑलरेडी मी करंजीच्या व्हिडिओमध्ये आणि शंकरपाळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पीठ पातळ देखील मळायचं नाही आणि घट्ट देखील मळायचं नाही। थोडक्यात जसं चपातीचं पीठ असतं तर त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। त्यानंतर या पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हे पीठ 10-15 मिनटं वगैरे ठेवून द्यायचं नाही, अगदी 5-1 मिनटं जर तुम्हाला वाटत असेल तर ठेवा, नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि लगेचच आपल्याला भाकरवड्या करायला घ्यायच्या आहेत। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ पाहिजे, पण माझं पीठ चपातीच्या पिठा एवढंच झालेलं आहे, पण काही प्रॉब्लेम नाही। तळताना मी हे व्यवस्थित तळून घेईन, पण याच्यापेक्षा अजून जर पीठ पातळ झालं तर आपली भाकरवडी ही कुरकुरीत होणार नाही। जसं आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आपल्याला भाकरवडीसाठी ही पोळी पातळ लागणार आहे। आणि दुसरं म्हणजे मी याला लावण्यासाठी मैद्याचं पीठ वापरलेलं नाही तर तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित सरकते, म्हणजे लाटताना व्यवस्थित सरकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या पोळीचा तुम्हाला रोल बनवायला शक्य होईल तेवढाच गोळा घ्यायचा। आता जर तुम्ही नवीन असाल तर थोडासा गोळा घ्या आणि त्यानंतर मग तो लाटून घ्या, मग तुम्हाला रोल करायला देखील सोपं जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। मी एकदम पातळ लाटलेली आहे। याच्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळी भाकरवडी तळतो त्यावेळी ती कुरकुरीत होते, म्हणजे पातळ लाटल्यामुळे ती कुरकुरीत होते। तर आता या पोळीच्या 4ही कडा मी काढून टाकणार आहे, जेणेकरून आपल्याला रोल करायला खूप सोपं जाईल। याच्या अगोदर 2 वेळा मी भाकरवड्या बनवल्या होत्या, पण त्या काही माझ्या परफेक्ट झाल्या नाहीत। आत्ताची ही भाकरवडी माझी परफेक्ट होते का बघूया। तर त्या भाकरवड्या परफेक्ट का झाल्या नाही, तर जी पोळी लाटायची असते ती मी पातळ लाटली नव्हती, जाडसरच ठेवली होती। मला वाटलं होतं की शेव वगैरे घातला आणि त्यानंतर रोल करायला गेलं तर पोळी फाटू शकते, याच्यासाठी मी तिला जाड ठेवली होती। पण जाडसर ठेवलं तर त्याला कुरकुरीतपणा येत नाही आणि ती नरम पडते। तर पीठ देखील माझं परफेक्ट मळलं गेलं नव्हतं, म्हणजे जे तेलाचं मोहन असतं ते माझं परफेक्ट झालं नव्हतं। तर ते परफेक्ट करण्यासाठी काय करायचं हे मी ऑलरेडी 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे।
तर आता या पोळीवरती आपल्याला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे। तर साईडच्या कडा मी तशाच सोडून ठेवलेल्या आहेत, कारण त्या आपण ज्यावेळी फोल्ड करतो त्यावेळी त्या एकमेकांवरती स्टिक व्हायला पाहिजेत। खरं तर शक्यतो भाकरवडीसाठी येल्लो शेव वापरतात, पण माझ्याकडे घरात लाल शेव अवेलेबल होता, तर मी लाल शेव वापरणार आहे। यासाठी शेवाला थोडंसं बारीक करून घेते। घरातलाच जर शेव तुम्ही वापरणार असाल तर त्याला बारीक करून घ्या, आणि सेपरेट तुम्ही शेव जर घेऊन येणार असाल भाकरवडीसाठी तर तो बारीकच घेऊन या। तर मी हा लालच शेव वापरलेला आहे। पहिल्यांदा ज्यावेळी बाजार भरलं त्यावेळी मी येल्लो कलरचा शेव विसरले, तर आता परत मला दुकानावरती जावं लागणार होतं, म्हणून मी याच्यावरतीच काम चालवून घेतलं। तर हा जो आपण भाकरवडीसाठी मसाला बनवून घेतलेला आहे तो त्याच्यावरती घालून घ्यायचा। मसाला घातल्यानंतर मध्ये मध्ये हाताने तो असा प्रेस करायचा, जेणेकरून तो व्यवस्थित सेट होईल। तर कडेला जी जागा ठेवलेली आहे तिथे आपल्याला हा मसाला घालायचा नाही, तर आपण जिथे चिंचगुळाची चटणी घातली आपल्याला तिथेच हा मसाला घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती शेव घालायचा आहे। शेव मी थोडासा चुरून घेतलेला आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलं, कारण शेव थोडासा मोठा होता। तर मी अगदी जास्त शेव वापरलेला नाही, पण जर येल्लो शेव असेल तर याच्यापेक्षा थोडासा जास्त वापरा। आता याच्यावरती थोडेसे थेंब चिंचगुळाच्या चटणीचे टाकलेले आहेत। तर आता सगळ्यात महत्त्वाची टीप, भाकरवडी बनवताना भरपूर जणांचा मसाला शेव बाहेर येतो, तर तो बाहेर येऊ नये यासाठी काय करायचं, घरातली अशी कोणतीही एक वाटी ग्लास घ्यायचं आणि त्याने आपण हा मसाला असा प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून आपला शेव आणि मसाला व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला रोल करायला देखील सोपं जाईल। तर आता दुसरी महत्त्वाची टीप ती म्हणजे आपण ज्या कडा सोडलेल्या आहेत त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। प्रेस केल्यामुळे तिथे अजून थोडंसं ते पातळ होईल, आणि मुख्य म्हणजे पातळ झाल्यामुळे कडा एकमेकांवरती व्यवस्थित चिपकून राहतील। भाकरवडी ज्यावेळी तळण्यासाठी आपण तेलामध्ये सोडू त्यावेळी ती सुटण्याची आपल्याला भीती अजिबात नाही। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी तसाच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा जी कडांची बाजू आहे ती व्यवस्थित प्रेस करून आपल्याला रोल बनवायचा आहे, आणि त्यानंतर एकदा का रोल व्यवस्थित हातामध्ये आला की दोन्ही हाताने आपल्याला हळूहळू सरकवून पुढे न्यायचा आहे, जेणेकरून हा जो रोल आहे तो सैलसर होणार नाही। तर आता तुम्ही बघू शकता शेवटच्या टोकाकडे आलेलो आहोत, तर तिथे देखील आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे, आणि ही जी साईड आहे ती आपल्याला याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही तेलात सुटू नये। तर बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये केलं आहे अगदी तसंच। तर आता आपल्याला ही भाकरवडी कापून घ्यायची आहे। तर साईडचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कापून घेते, तो काही मी टाकून देणार नाही, तो देखील मी तळणार आहे। आता आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारांमध्ये भाकरवडी कापून घ्यायची आहे। मी जसं बेकरीवरती मिळते अगदी त्या साईजमध्ये हिला कापून घेतलेलं आहे। आता भाकरवडी कापून झालेली आहे, त्यानंतर साईडने असं दाबायचं आणि वरून प्रेस करायचं। आता ही पहिलीच असल्यामुळे थोडासा गोलसर असा तिला आकार आलेला आहे। तर आपल्याला भाकरवडीच्या मधोमध प्रेस करायचं आहे, जास्त देखील आपल्याला प्रेस करायचं नाही, तर हलक्याच हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्याच भाकरवड्या मी अशा करून घेते, त्यानंतर मग आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता तुम्ही इथे माझ्या भाकरवड्या रेडी झालेल्या आहेत। तर अजून देखील भाकरवड्या केलेल्या आहेत, पण त्या साईडला आहेत सध्याला। आता इथे बाजूला तुम्हाला डब्यामध्ये दिसत आहेत त्या आहेत कडा, तर त्या देखील मी नंतर तळणार आहे। तर तेल आता आपल्याला गरम झालं की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला एकदम कडकडीत नाही करून घ्यायचं, तर अगदी मीडियम आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे। एवढं तेल तापलं की तेलामध्ये आपल्याला एक एक करून भाकरवडी सोडून घ्यायची आहेत। एकदम पण जास्त आपण भाकरवड्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या नाहीत, कारण ते तळण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम येईल। आता जेवढ्या माझ्या कढईमध्ये येतील तेवढ्या मी भाकरवड्या सोडून घेते। आता ज्यावेळी आपण भाकरवडी घालतो त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, आणि त्याच्यानंतर 1 मिनिटाने आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्याला याला लगेचच झारा लावायचा नाही, तर 1 ते 2 मिनिटांनी आपण याला झारा लावून हे हलकं असं हलवून आपण फ्राय करून घ्यायचं, कारण आतमधला जो मसाला आहे तो देखील व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे। फराळांमध्ये तुलनेने भाकरवडी तळण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो, तर हे एवढ्या भाकरवड्या तळण्यासाठी मला 8 ते 9 मिनिटं लागलेली आहेत, आणि गॅसची फ्लेम माझी लो आहे। तर याला आता थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे, अजून थोडीशी ही फ्राय व्हायला पाहिजे।
तर आता या मोमेंटला काय करायचं की तुम्हाला आता वाटते की बाबा ही फ्राय झालेली आहे, तर त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायला पाहिजे, हाय करायला पाहिजे, म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायला पाहिजे. तर आता याचप्रमाणे बाकीच्याही भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला आता त्या तळून झाल्यावरतीच दाखवते, कारण खूप वेळ उभं राहावं लागणार आहे, खूप वेळ तळण्यासाठी लागणार आहे. तर आता बघू शकता सगळ्या भाकरवड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त दिसत आहेत. तर मध्ये मध्ये इथे एक दोन चेपलेली अशा भाकरवड्या दिसतात, तर त्या साईडच्या असतात, त्याच्यामुळे त्यांचा शेप तसा झालेला आहे. तर आता भाकरवडीमधला जो मसाला आहे तो बघू शकता व्यवस्थित सेट झालेला आहे, कुठेही बाहेर आलेला नाही किंवा शेव देखील बाहेर आलेला नाही. तर या टिप्स वापरून तुम्ही भाकरवड्या नक्कीच ट्राय करा. तर दिवाळीत हा व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आता अपलोड करते. तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आत्ता नाही बनवलं नंतर जरी बनवलात तरी या टिप्स वापरून बनवा, या टिप्स तुमच्या कामी येतील. आणि जर तुम्हाला आजची माझी भाकरवडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.